नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पाहिजे प्रॅक्टिस सेट 2.6 मधला आपल्याला पाहिजे 7वा प्रश्न पाहिजे. कितवा प्रश्न पाहिजे? 7वा प्रश्न. 7वा, 8वा, 9वा, 10वा हे चारही पण क्वेश्चन्स थोडेसे हार्ड आहेत. त्यामुळे थोडंसं तुम्ही जरा ह्याला प्रत्येक क्वेश्चनला जवळपास 4 ते 5 वेळेस वाचा. समजत नसेल तर आणखीन डबल वाचा. आणि जोपर्यंत तुमच्या डोक्यात हा प्रश्न समजत नाही तोपर्यंत तुम्ही ह्याला डबल वाचत चला. आता सेमी इंग्लिशच्या पुस्तकात आहे म्हणून मी तर हे पुस्तकाचे प्रश्न वाचतोय. मराठी मीडियम ज्यांनी मराठी पुस्तकाचा प्रश्न वाचायचे मी दोन्ही पण भाषेतून सांगणार आहे. तर इथं प्रश्न काय म्हणतो बघा. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल्स 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम. बघा एक अर्धा वाक्य वाचू आपण. प्रतीक नावाचा काय एक व्यक्ती आहे किंवा विद्यार्थी आहे किंवा मुलगा आहे. तो काय करतोय 8 तास घेतोय. कशासाठी 8 तास घेतोय? त्याला 8 तास वेळ लागतोय. कशासाठी 8 तास वेळ लागतोय? 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम आणि रिटर्न टू द सेम स्पॉट. डाऊन स्ट्रीम म्हणजे एका नदीमध्ये किंवा काय म्हणलंय त्यानं स्पीड ऑफ बोट दिली, म्हणजे बोट म्हणजे नदी दिली आहे. त्या नदीमध्ये त्याला 36 किलोमीटर जाण्यासाठी आणि वापस येण्यासाठी. समजते का? प्रत्येकला त्या नदीमध्ये 36 किलोमीटर म्हणजे स्टार्टिंग पॉइंट पासून 36 किलोमीटर जाण्यासाठी आणि तिथून रिटर्न वापस येण्यासाठी किती वेळ लागतोय? 8 तास लागतात. किती तास लागतात? 8 तास. द सेम स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर. म्हणजे त्या नावेचा वेग किती आहे? संथ पाण्यातलं, संथ पाणी म्हणजे थांबलेलं पाणी असलेलं बरं का. जिथं पाणी थांबलेलं असतंय किंवा संथ असते ज्या म्हणजे कुठं वाहत जात नाही किंवा वाहत येत नाही, तर अशा नावेतील पाण्याचा वेग किती आहे? 12 किलोमीटर पर तास आहे. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. तर सध्या त्या पाण्याचा वेग किती आम्हाला सांगितले. सध्या त्या पाण्याचा काय आहे? आता ही 12 किलोमीटर वेग दिलाय. केव्हाच दिलाय? जेव्हा पाणी शांत असतं त्यावेळेसचा वेग आहे. आपल्याला काय काढायचे? आत्ता पाण्याचा वेग काय काढायचे? कारण आता पाणी काय होलंय? चाललंय, येऊ लागलंय, म्हणजे वाहत जात असेल पाणी एखाद्या वेळेस. थोडं समजत नसेल तर मी थोडं तर फिगर काढून समजण्याचा प्रयत्न करतो. बघा काय म्हणून सांगितलंय की बघा हा एक स्टार्टिंग पॉइंट आहे. ह्या स्टार्टिंग पॉइंट पासून हा प्रतीक काय करलाय इथपर्यंत 36 किलोमीटर अंतर आहे ना. इथं स्टार्टिंग पॉइंट पासून तो काय करतोय? ह्या बोटीमध्ये बसून काय करतोय? इथं पाण्यामध्ये काय करतोय? इकडे जातोय. तर मला सांगा पाण्यामध्ये जात असताना त्याचा पाण्याचा वेग किती आहे माहिती आहे का? पाण्याचा वेग स्पीड किती आहे? संथ पाण्याचा बरं का. फक्त संथ पाण्याचा वेग आहे आपल्याकडं +12 आहे. पण पाणी जर वाहत असेल तर वेग जास्त असते कमी असते? बघा बरं, जास्त असते. काय असतंय? जास्त असतं. ऑलरेडी संथ पाण्याचा वेग किती आहे? 12 आहे. म्हणजे स्टील वॉटर ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, म्हणजे थांबलेल्या पाण्याचा वेग किती आहे? 12 आहे. परंतु वाहत्या पाण्याचा वेग कसा असते? जास्त असते. म्हणून आपण काय केलं? समजा पाण्याचा वेग आता आपण किती मानलाय? x मानलाय. किती मानलाय? x. मग जर समजा पाणी वाहता असेल, पाणी काय असेल? वाहतं जर असेल त्याचा वेग जास्त असते का नाही? म्हणजे हे पहिलं थंड संथ पाण्यातलं 12 प्लस हे आताचा x, म्हणजे वाहत्या पाण्याचा ज्याला आपण डाऊन स्ट्रीम म्हणतो इंग्लिशमध्ये, आणि त्याला आपण मराठीमध्ये प्रवाहाच्या दिशेने. प्रवाहाच्या दिशेने म्हणजे पाणी तिकडे वाहत चालले. त्याच्यामुळे स्पीड, बोटची स्पीड कशी असणार आहे? जास्त असणार आहे. कमी असणार आहे का? नाही. म्हणजे बोट काय होणार आहे? पाण्याच्या दिशेनं वाहत जात असते वेळेस तर काय होणार आहे? स्पीड त्याची जास्त असणार. 12 अधिक x किलो. का 12 काय आहे? 12 म्हणजे पाणी शांत जर उभा राहिलं त्यावेळेसचा वेग 12 आहे. आणि ही x कोण आहे? ही आत्ताचा वेग वाहत असते ना, वाहत असल्यामुळे त्याचा वेग किती आहे? x आहे. त्याच्यामुळं पाणी जर प्रवाहाच्या दिशेने जर वाहत असेल ना तर त्याचा वेग काय असणार आहे? 12 अधिक x असणार आहे. आणि तेच पाणी, तेच बोट आता त्याला 36 किलोमीटर गेला की जिथं 36 किलोमीटरचा एंड पॉइंट आहे तिथून त्यानं काय करणार? रिटर्न वापस फिरणार आहे. कुठं? अजून ह्या सुरुवातीच्या पॉइंटला. आता मग पाण्याचा वेग इकडे होता त्याच्यामुळे आपण प्लस केले. आता त्यानं बोट काय केलेलं आहे? पाण्याच्या विरुद्ध दिशेने चालू आहे. प्रवाहाच्या काय केलंय? विरुद्ध दिशेने चाललाय. त्याच्यामुळे मग त्याचा वेग काय प्लस होईल का? मग नाही. त्याचा बोटचा वेग काय होईल? संथ होईल. कारण काय? हे पाणी इकडे वाहत चाललंय तर बोटीला इकडे ढकलणार आहे आणि त्याची बोट इकडे जाणार आहे. त्याच्यामुळं त्याचा ह्या एंड पॉइंट पासून पुन्हा इकडे येण्याचा वेग काय असणार आहे माहिती आहे का? 12 - x असणार आहे. काय असणार आहे? 12 - x असणार आहे. आणि त्यानं प्रत्येकाला काय सांगितलंय? प्रत्येकनं ह्या स्टार्टिंग पॉइंट पासून ह्या 36 किलोमीटर पर्यंत इथं जाण्यासाठी आणि इथून पुन्हा परत रिटर्न वापस येण्यासाठी त्याला किती तास लागत? 8 तास लागत. म्हणजेच जवळपास जायला 4 तास आणि यायला तास लागेल का? नाही.
जायला बहुतेक लवकर गेला असेल, 3 तासात गेला असेल. येताना थोडा जास्त वेळ लागलाय, पण आपल्याला माहित नाही किती तास लागलाय ते. आता बघा, वाक्यात लिहिते वेळेस मी पूर्ण सगळे वाक्यात लिहून ठेवले अगोदर, कारण की एखादा मोबाईल लिहायला धरायचा आणि पुन्हा वाक्य लिहायचं, त्यामुळे मी काय केले अगोदर सगळे वाक्य लिहून काढलेत. बघा स्टार्टिंगला काय आहे, द स्पीड ऑफ द बोट इन करंट वॉटर. म्हणजे आता आपल्याला काय विचारले बघा बरं का, आपण कशाला एक्स म्हणायचे, प्रश्नामध्ये शेवटला काय विचारलं त्याला एक्स म्हणायचे. प्रश्नामध्ये शेवटला काय विचारले, फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट, है ना. म्हणजे आपल्याला सध्याचा नावेचा वेग काय काढायचा आपल्याला. म्हणून मी काय केलंय, समजा काय केलं मी, द स्पीड ऑफ द करंट वॉटर काय म्हणून सांगितले, एक्स मानले. किती मानले, एक्स. आता त्यांनी दिलेली आहे काय, स्टील वॉटर. स्टील वॉटर म्हणजे सध्या पाणी शांत आहे असलेला वेग दिलाय. किती दिलाय, 12 किलोमीटर पर तास, 12 किलोमीटर पर हवर दिलंय, है ना. आता ते एक वाक्य दिले. पुन्हा पुढचं वाक्य काय लिहिले बघा बरं. आता संत पाण्याचा वेग झाला. आता पुढे काय म्हणलं, द स्पीड ऑफ अ बोट इन डाऊन स्ट्रीम. तुम्हाला म्हणल्याप्रमाणे प्रवाहाच्या दिशेने इकडे चालले पाणी, त्याच्यामुळे वेग काय असणार आहे, स्टील वॉटरचा 12 किलोमीटर आणि आपला किती म्हणला, एक्स. हे डाऊन स्ट्रीमला चालले असल्यामुळे काय करायचं, 12 प्लस एक्स करायचं, राईट. पण तीच स्पीड ऑफ द बोट इन अपस्ट्रीम म्हणजे वापस उरलेली बोट, त्यावेळेस काय होणार आहे, तुमचा वेग तेवढा जाणार आहे का, नाही. वेग काय होणार आहे, कमी होणार आहे. बघा तुम्ही सहज सायकलचा विचार करा. सायकल जर वाऱ्याच्या दिशेने वाहत असेल, हीच गणित एक वस्तू सेम सायकलचं जास्त आहे. सायकल जर वाऱ्याच्या दिशेने जर तुम्ही जर तुमच्या पाठीमागून जर वारा येत असेल सायकल चालते तर तुम्हाला पांडेल कमी मारायची गरज आहे किंवा आपोआप तुम्हाला सायकल पडवू शकते. पण तीच जर तुम्हाला जर वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वारं समोरून येत आहे आणि तुम्ही सायकल चालवता, तुम्हाला काय करावं लागेल, आणखीन तुम्हाला ताकद लावावं लागेल तुम्हाला सायकल चालवण्यासाठी. सेम तसंच आहे. जेव्हा बोट काय होते, पाण्याच्या दिशेने डाऊनस्ट्रीम म्हणजे सरळ जिकडे पाणी वाहत चाल तिकडं जात असेल, तेव्हा काय स्पीड कशी असणार आहे, प्लस असणार आहे. पण वापस येते स्पीड कशी असणार आहे, मायनस असणार आहे. समजलं हे स्पीडचं. आता टाइम बघू आपण. टाइम काय म्हणलंय, जाण्यासाठी आणि तिकडून वापस येण्यासाठी किती तास लागतं, 8 तास लागतं. त्यामुळे आपण फक्त जाण्याचा विचार करू, आपण जाण्याचा. हा काय म्हणले, तर टाइमचा फॉर्म्युला काय माहिती आहे का, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम काय फॉर्म्युला, डिस्टन्स अपॉन स्पीडचा फॉर्म्युला आहे. मग टाइम टेकन बाय बोट ट्रॅव्हल टू 36 किलोमीटर. म्हणजे मला फक्त जाण्यासाठी 36 किलोमीटर जाण्यासाठी मला माझ्या बोटी लागलेला वेळ बरोबर T1 समजतो मी. काय समजतो, T1 बरोबर काय, टाइमला टाइम, T1 बरोबरला बरोबर. सांगितल्याप्रमाणे काय आहे की 36 किलोमीटर जाण्यासाठी लागलेला वेळ काढू आपण. वेळ म्हणजे काय असते, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. किती किलोमीटर डिस्टन्स, 36 किलोमीटर. आपण वेळ किती लागलाय, सॉरी स्पीड किती आहे, 12 प्लस एक्स म्हणजे टाइम इज इक्वल टू काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. म्हणून आपण T1 जाण्यासाठी लागलेला वेळ काढला आपण 36 अपॉन 12 प्लस एक्स तास. आता येण्यासाठी सुद्धा तोच फॉर्म्युला आहे. टाइम इज इक्वल टू काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे, तेच आहे, 36 आहे, पण स्पीड किती आहे, मायनस होती, म्हणून 12 मायनस एक्स लिहिले. आता आपल्या कंडिशननुसार काय लागले, त्याला जाण्यासाठी आणि येण्यासाठी किती तास लागलात, 8 तास. म्हणून जाण्याचा वेळ कोणता होता, T1 प्लस येण्याचा वेळ कोणता होता, T2. बरोबर मी काय केले, मी 8 लिहिले, राईट. इथं समजलं. आता हेच मी मराठी मीडियमसाठी काय केले, एक केले पेजवर लिहून काढले. बघा मराठी मीडियमच्या बघा, समजा आता नावेचा सध्याचा वेग आपण काय मानलाय, एक्स किमी पर तास मानलाय. समजलं का, नावेचा सध्याचा वेग किती मानलाय, एक्स किलोमीटर पर तास. आता नावेचा संथ पाण्यातील वेग किती दिला त्याने, 12 किलोमीटर पर तास दिलाय, ऑलरेडी त्याने दिलेला आहे. मग नावेचा प्रवाहाच्या दिशेने, बघा प्रवाहाच्या दिशेने तुम्हाला आता पलीकडे सांगितलं होतं, प्रवाहाच्या दिशेने म्हणजे काय, बघा नावेच्या प्रवाहाच्या दिशेने वेग, दिशेने म्हणजे जिकडं नाव चालले त्या दिशेनं, जिकडं पाणी चाललंय त्या दिशेने नावेचा वेग म्हणजे काय, 12 अधिक एक्स. पण पाणी वापस येते वेळेस नावेचा वेग काय असणार आहे, पाण्याच्या विरुद्ध दिशेला नावेचा वेग कमी असणार, म्हणून 12 वजा एक्स. इथं सुद्धा तुम्हाला मी फॉर्म्युला लिहिला आहे. वेळेचा फॉर्म्युला काय आहे, अंतर भागिले वेग. म्हणजे वरी अंतर असतंय आणि खाली काय असते, वेग. आता आपल्याला नावेला प्रवाहाच्या दिशेने जाण्याला वेळ काढायचे, म्हणजे T1 काढायचे. अंतर किती आहे, 36 आहे, पण जाते वेळेसचा वेग किती आहे, 12 अधिक एक्स आहे. पण तोच T2 म्हणजे येते वेळेसचा वेळ काढायचा आपल्याला. येते वेळेसचा वेग तोच आहे 36, पण वेग मात्र काय आहे, मायनस आहे, 12 वजा एक्स आहे.
मग आपल्याला दिलेल्या कंडिशननुसार काय आहे, T1 अधिक T2, T1 अधिक T2 म्हणजे किती असले तर 8 तास. ओके, तेच मी काय करतो आता व्यवस्थित समजलं मराठी म्हणजे. आता इथं T1 किती दिले आपल्याला, इथं बाय गिव्हन कंडिशननुसार काय आलंय, T1 प्लस T2 बरोबर किती आलंय, 8 तास आले. मग T1 म्हणजे किती आहे, 36 अपॉन 12 अधिक x प्लस T2 किती आहे, 36/12 वजा x बरोबर किती आले, 8 तास आले. किती आलेत, 8 तास. आपली कंडिशन काय सांगितली आहे की जाण्यासाठी लागलेला वेळ आणि येण्यासाठी लागलेला वेळ, हे दोघांचा वेळ म्हणून किती लागलाय, 8 तास लागलाय. राईट, ही कंडिशन दिलेली आहे. आता मी काय करतो, इथं पण 36 आहे, इथं पण 36 आहे, मी 36 कॉमन काढतो. जर समजा मी 36 कॉमन काढलं, इथं राहिलं काय बघा बरं, 1/12 अधिक x अधिक इथलं पण 36 कॉमन काढले, इथं काय आलं, 1/12 वजा x बरोबर 8 ला 8. राईट, आता मी काय करतो, हे 36 गुणाकार इकडून काय होईल, भाग करत जाईल. आणि इथे मी ह्या दोघांचा, आता मला दोघांची बेरीज करता येईल का, दोघांची बेरीज केव्हा करता येईल, जेव्हा छेद सारखा असेल. छेद सारखा आहे का, नाही. मग मला इथं काय करलं, अगोदर मी काय करतो, पहिली स्टेपला हे 36 गुणाकारातला भागाकार घेऊन होतो, ही ॲज इट लिहून काढतो. 1/12 अधिक x अधिक 1/12 वजा x बरोबर 8/36. 8 काय झाले, 36. आता मी इथं काय करतो, LCM म्हणजे लसावी. लसावी म्हणजे छेदाचा गुणाकार. छेदाचा काय असतंय, गुणाकार. म्हणजेच छेदाचा गुणाकार काय होईल बघा बरं, 12 अधिक x पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात 12 वजा x है ना, दोघांचा छेद गुणाकार केला. आता तिरकस गुणाकार, 12 वजा x न 1 ला गुणाकार केला, काय होतंय, 12 वजा x अधिकला अधिक 12 अधिक x न 1 ला गुणाकार केला, 12 अधिक x बरोबर इथे किती ना भाग जाईल बघा बरं, 4 जाईल. 4 2 8, 4 9 36 म्हणजे इथे किती आलं, 2/9. आता इथं छेदामध्ये बघा बरं, छेदामध्ये इथं काय आहे, एक वेळेस बेरीज आहे, एक वेळेस वजाबाकी आणि दोघांचा गुणाकार आहे. मला फॉर्म्युला कुठला यूज करावा लागेल, एक वेळेस a प्लस बी, दुसऱ्या कंसामध्ये a मायनस बी जर असेल ना, तर a² मायनस b² चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. बघा इथं एक वेळेस बेरीज आणि एक वेळेस वजाबाकी म्हणजे मला खाली छेदामध्ये काय करावं लागेल, 12चा स्क्वेअर मायनस इथं काय करावं लागेल, x चा स्क्वेअर. आणि वरी काय होईल बघा बरं, हे बघा हे प्लस मायनस x आणि प्लस x काय झालं, कॅन्सल. आणि हे 12 आणि 12 किती झाले बरं, दोघांची बेरीज आहे, 12 आणि 12 किती झाले, 24. किती झाले, 24 बरोबर 2/9. आता मला वरी किती आले, 24/12चा वर्ग करा, 12चा वर्ग काय होतं, 144 वजा x वर्गला x वर्ग बरोबर 2/9. आता मी काय करतो, तिरकस गुणाकार. काय करतो, तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार करायचा 9चा आणि 24चा आणि 2चा आणि हे बघा 144. म्हणून मी काय करतो, हे बघा 24 गुणिले 9, 24 गुणिले 9 बरोबर हे 2 गुणिले हे बघा 144 वजा x वर्ग केला. राईट, परंतु मला हे 2 न गुणाकार करून पण हे करण्यापेक्षा 2 गुणाकारातला भागाकार देऊ शकते इकडं. म्हणून मी बघा 2 काय केलं, मी इथलं गुणाकारातलं काय केले, भागाकारात आणले. 24 गुणिले 9 भागिले 2 बरोबर 144 वजा x वर्ग. 2 न भागातला बे 1 बे 2 4 किती आले, 12 आणि 12 9 अष्टोदर्शी म्हणजे 108 बरोबर 144 वजा x वर्ग. राईट, मग आता त्याला ह्या वजा x वर्गला इकडे घेऊन या आणि 108 ला काय करा, तिकडे पाठवून द्या. म्हणजेच x वर्गला मायनस होतं, इकडे प्लस झालं बरोबर 144 वजा 108 म्हणजेच x वर्ग बरोबर 144 म्हणून 8 गेले, 8 9 14 मधून बघा 14 म्हणून 8 गेले, 8 6 उरली, हात झाला 1 4 म्हणून गेले 3 म्हणजे किती उरले 36. परंतु वर्गमूळ काढते वेळेस x वर्गमूळ काय होते, 36 वरून काय नाही प्लस किंवा मायनस 6. पण म्हणजेच आपलं x बरोबर एक वेळेस प्लस 6 आलंय आणि x बरोबर काय आले मायनस 6. पण वेग मायनस असते का, नाही. म्हणजेच आपल्या स्टील करंट वॉटरचा स्टील नाही, आपला जो नावेचा वेग होता तो किती आलाय, 6 किमी पर तास आलाय. किंवा तुम्ही सेमिंगलिशन काय लिहायचे, तर नावेचा वेग द स्पीड ऑफ करंट वॉटर किती लिहायचे, 6 किलोमीटर.
थोडं गणित मोठं आहे, अवघड आहे आणि तुम्हाला परीक्षेमध्ये 4 मार्कला पडणार गणित आहे. थोडं नीट व्यवस्थित त्याचा अभ्यास करा आणि थोडं IMP गणित आहे, त्यामुळे थोडं मी जास्त वेळ देऊन सांगितलेलं, समजून सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की तुम्हाला वेळ बरोबर समजलं असेल. नाही समजलं असेल तर डबल एकदा आणखीन पहा. 8वा प्रश्न बघा काय म्हणले. पिंटू टेक्स सेम 7वा आणि 8वा खूप IMP आहेत बरं का, तुम्हाला परीक्षेमध्ये फिक्स 4 मार्काला पडू शकतात, म्हणजे पडू शकतात. पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू. बघा तिथे दोघांचे नाव दिलेत, पिंटू आणि निशू. तुम्हाला मी सांगितलंय जर दोघांचे नाव असतील ना तर कधीही लक्षात घ्यायचं दुसऱ्या नावाला एक्स मानायचं, पहिल्या नावाला कधीच एक्स मानायचं नाही. दुसरं जे नाव दिलेलं असते त्याला कधीही एक्स मानायचं. पिंटू टेक्स 6 more than those of निशू कम्प्लीट सर्टन वर्क. म्हणजे एक काम करायला निशूला जेवढे दिवस लागतात ना त्याच्यापेक्षा 6 दिवस पिंटूला जास्त लागतात, है ना. काय म्हणले इथे लिहिले बघा मी, लेट निशू टेक एक्स डेज टू कम्प्लीट द वर्क. म्हणजे सुरुवातीला 2 नंबर नाव कोणाचं होतं, निशूचं, म्हणून मी निशूला काय लिहिले एक्स डेज लिहिलेत. पिंटूला काय होईल मग, निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात म्हणून पिंटू टेक्स एक्स प्लस 6, 6 दिवस जास्त लागतात म्हणून एक्स प्लस करायचे. कमी लागले असतील काय केलं असतं आपण, मायनस केलं असतं. पिंटू टेक्स एक्स प्लस 6 days टू कम्प्लीट द वर्क. आता काय म्हणले तिथं पुढे काय दिले, पुढे काय म्हणले बघा बरं, पुढे म्हणले की त्या दोघांना ते काम करण्यासाठी 4 दिवस लागतात म्हणले. मग आपण काय केलं माहिती का, अगोदर त्यांचं जे दिवस लागलेले आता काय केले, वर्क डन बाय निशू इन 1 day. म्हणजे एका दिवसात निशूने केलेले काम काय होईल, 1/x होईल. तेच पिंटूने केलेले काम काय होईल, 1/x + 6. एका दिवसात पिंटू टेक कम्प्लीट इन 1 day लिहिले आपण. आता वर्क डन बाय बोथ इन 1 day म्हणजे दोघांनी मिळून एका दिवसात केलेले काम, एका दिवसात केलं बरं का. हे दिवस आहेत पण हे एका दिवसाचं काम आहे. म्हणून दोघांनी मिळून एका दिवसात केलेलं काम काय, 1/x + 1/x + 6. परंतु त्या आपल्याला काय दिले, ते कम्प्लीट किती दिवसात करतात, 4 दिवसात. टुगेदर दे फिनिश इन 4 days म्हणले. म्हणून मी काय केले माहिती का, इथं डायरेक्ट वाक्य लिहिले, वर्क डन बाय बोथ इन 1 day, है ना. म्हणजे एका दिवसात काम केलेलं काय होईल, 1/4 भाग होईल काम, 4 दिवसाचं. आता तेच मी थोडं काय करतो, मराठी म्हणून त्याला समजून सांगतो. मराठी म्हणून काय लिहायचे वाक्य, समजा निशूला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतात, x दिवस लागतात. मग निशूला जर x दिवस लागतील तर पिंटूला काय होतील मग, x + 6 दिवस लागतील, कारण त्याला 6 दिवस जास्त लागतात. आता एका दिवसात निशूने केलेले काम म्हणजे काय होईल, 1/x, आणि एका दिवसात पिंटूने केलेले काम काय होईल, 1/x + 6, है ना, कारण 6 दिवस त्याला जास्त लागतात. दोघांनी एका दिवसात केलेले काम काढायचं. काय काढायचंय, दोघांनी मिळून एका दिवसात केलेले काम बरोबर काय, दोघांची बेरीज 1/x + 1/x + 6. परंतु ते काम त्यांनी 4 दिवसात पूर्ण केलंय म्हणून एका दिवसात दोघांनी मिळून केलेले काम बरोबर किती होईल, 1/4 होईल. बघा इथे एका दिवसात मिळून दोघांनी किती काम केलंय, 1/x + 1/x + 6. परंतु आपल्या दिलेल्या कंडिशननुसार काय आलंय, 1/4 आलेलं आहे. म्हणून दिलेल्या अटीनुसार त्यांनी 4 दिवसात काम केलंय, 4 दिवसाचं काम केलेलं आहे. परंतु आपण एका दिवसाचं काढलेलं आहे. काय काढलेलं आहे, एका दिवसात केलेलं काम किती आहे, 1/x, आणि हे कोणाचं आहे, निशूचं आहे. आणि हे पिंटूचं किती आहे, 1/x + 6. परंतु हे काम करण्यासाठी दोघांना किती वेळ लागला आहे, 1/4 वेळ लागलाय, है ना. म्हणजेच दिलेल्या अटीनुसार काय सांगितलंय की निशूला काम करण्यासाठी जेवढा वेळ लागलाय त्याच्यापेक्षा 6 दिवस पिंटूला लागलाय. परंतु आपण दोघांचं पण एका दिवसाचं काढलंय, ह्याचं पण एका दिवसाचं, ह्याचं पण एका दिवसाचं, आणि 4 दिवसाचं पण एका दिवसाचं काढलेलं आहे. राईट. इथं सुद्धा पाठीमागच्या गणितासारखं काय करायचंय, LCM काढायचंय. LCM म्हणजे काय असतंय, छेदाचा गुणाकार. बघा छेदाचा गुणाकार म्हणजे x, आणि इथं काय, x + 6, आणि वरील तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार म्हणजे बघा x + 6 न 1 ला गुणाकार केला, काय येते, x + 6 प्लस x न 1 ला गुणाकार केला, x बरोबर 1/4 ला 1/4. मग मला आता खाली काय करावं लागेल, छेदाचा गुणाकार. x न x ला गुणाकार केला काय होतंय, x² अधिक x न 6 ला गुणाकार केला काय आलं, 6x, आणि वरी इथं काय वजाबाकी आहे का, कुठं काटाकाटी व्हायला नाही, x आणि x किती झाले, 2x, म्हणजे 6 अधिक 2x. बघा x आणि x किती झाले, 2x, आणि काही 6 ला 6 बरोबर 1/4. इथं सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, तिरकस गुणाकारच करावा लागेल. तिरकस गुणाकार कोणा करायचा, काय 4 न ह्याला गुणाकार करायचं आणि 1 न ह्याला गुणाकार. 1 न ह्या x² अधिक 6x ला गुणाकार केल्यावर काय फरक पडते का, हो नाही का फरक पडत. म्हणून मी तसंच x² अधिक 6x ॲज इट इज. परंतु हे 4 मला काय करायचे, 6 अधिक 2x ला गुणाकार करायचे.
म्हणजेच एक्स वर्ग अधिक 6x बरोबर 4 न गुणाकार 4 सख्ख 24 अधिक 4 दुनी 8x. आता मी काय करतो 8x 24 इकडे घेऊन येतो म्हणजेच एक्स वर्ग अधिक 6x वजा 8x आणि वजा 24 वजा काय 24 बरोबर काय आले 0 आले. बघा मी काय केलं एक्स वर्ग 6x ला 6x हे गुणाकार केलेला आहे. हे 24 अधिक होतं इकडे काय झालं वजा 24 झालं आणि अधिक 8x काय झालं वजा 8. आता इथं काय होईल एक्स वर्ग अधिक अधिक नाही होणार वजा होणार. काय वजा होणार इथं वजा करतो का बरं वजा होणार कारण 8x मधून 6x गेले किती उरले 2x उरले आणि मोठ्या संख्येत चिन्ह मायनस आणि -24 बरोबर 0. आता आपल्या इथं काय निघाले क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण मिळालंय. आता 24 चे असे अवयव पाडायचे आहेत त्याची वजाबाकी किती आली पाहिजे 2 आली पाहिजे. 6 चोक 24 म्हणजेच 24 मधून 24 चे अवयवले 6 चोक 24 आणि 6 मधून 4 गेले किती उरले 2. मधल्या पदात चिन्ह मोठ्या संख्येला आणि एका मायनस आहे म्हणजे एकाला मायनस असेल तर एकाला काय असतंय प्लस राईट. म्हणजेच मी आता काय लिहितो बघा काय होईल माझं इक्वेशन एक्स वर्ग वजा 6x अधिक 4x वजा 24 बरोबर काय होईल 0. 2 2 ची गट पडली. पहिल्या गटामध्ये कोण सारखा आहे हो कोणी सारखा नाही म्हणजे काय x सारखा आहे म्हणजे x वजा 6 येते. x न भागातला x चा भाग बसला x न 6x ला भागलं. आता हे तुम्हाला समजून सांगायची गरज नाही तुम्हाला पाठ झालेला असला हे 8वी 9वी मध्ये वर्ग असं केलंय सगळं पूर्ण. ह्याच्यामध्ये कोण सामायिक आहे 4 किंवा आता पण पाठीमागे आपण भरपूर याचं एक्झाम्पल घेतलं त्याचे 4 न भागातला काय आलं x वजा 6 4 न 4 ला भागातला x केलं 4 सख्ख 24 बरोबर 0. म्हणजेच x वजा 6 आणि दुसऱ्या कंसात काय आलं x अधिक 4 बरोबर 0. म्हणजेच x वजा 6 बरोबर 0 किंवा x अधिक 4 बरोबर 0 म्हणजे x बरोबर 6 किंवा x बरोबर ऋण 4. पण त्यांचं काम ऋण असते का नाही. म्हणजेच x बरोबर 6 हे कुणाचं काम आले बरं तर इथं तुम्हाला विचारलं होतं की हे कशाचं मानवतो आपण निशूचं मानवतो आपण है ना. म्हणजे तर इथं काय लिहिलं लेट निशू टेक x डेज तर निशूला काम करण्यासाठी किती दिवस लागतील 6 दिवस लागतील. तुम्ही मराठी म्हणजे काय लिहायचंय निशूला ते काम करण्यासाठी 6 दिवस लागतील आणि कुणाखाली काय लिहायचं तेच काम करण्यासाठी पिंटू लागले दिवस काय होतील 6 + 6 12 म्हणजे सिम्युलेशन काय लिहायचंय पिंटू टेक्स x + 6 म्हणजे 6 + 6 डेज टू कम्प्लीट द वर्क असं शाब्दिक मध्ये लिहायला विसरायचं नाही. ओके पुढचा 9वा प्रश्न सोपा आहे बघा मित्रांनो. पुढचा 9वा प्रश्न खूप सोपा आहे. काय म्हणले इफ 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर क्वोशंट इज 6 मोर दॅन 5 times द डिव्हायझर अँड रिमाइंडर इज 1 फाइंड क्वोशंट अँड डिव्हायझर. म्हणजे तुम्हाला काय करायचं क्वोशंट अँड डिव्हायझर. काय म्हणले की 460 ला जर एखाद्या संख्येने भागले असता काय केले असते भागले असता भागाकार 6 भागाकार काय म्हणले 5 times म्हणजे ज्या संख्येने भागले ना त्याच्यापेक्षा 5 पटीपेक्षा 6 ने जास्त असते म्हणले आणि बाकी किती आहे म्हणले 1 बाकी किती आहे म्हणले 1. तर फाइंड द डिव्हायझर म्हणजे तुम्हाला भाजक आणि भागाकार काढायचे. तर मी तो काय केले हे बघा स्टार्टिंगला लिहून काढलेलं आहे थोडंसं. लेट द डिव्हायझर आपण डिव्हायझर काय म्हणायचे x म्हणायचे डिव्हायझर काय म्हणू x. क्वोशंट काय होईल बरं क्वोशंट नीट वाचा काय म्हणले क्वोशंट काय होईल बघा बरं क्वोशंट काय होईल क्वोशंट काय म्हणले की क्वोशंट किती असणार आहे तो 5 times द डिव्हायझर अँड 6 मोर दॅन 5 times डिव्हायझर. डिव्हायझर किती आहे x चा 5 times म्हणजे किती झाला 5x आणि मोर दॅन म्हणले म्हणजे प्लस मोर दॅन 6 म्हणजे प्लस 6 करायचं. आणि डिव्हिडंड तर तुम्हाला दिलेला आहे डिव्हिडंड किती स्टार्टिंगला दिलेला आहे डिव्हिडंड काय म्हणले 400 काय दिलेला आहे 460 दिलाय आणि रिमाइंडर पण दिलेला आहे 1. सेम तसंच समजा भाजक म्हणजे ज्यांना आपण भाग घालतो ना तो भाजक आपण काय म्हणायचे x म्हणायचे. भागाकार किती असेल बरं भागाकार काय म्हणले ना भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा किती म्हणले भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने जास्त आहे म्हणले. म्हणजे भाजकाच्या म्हणजे x च्या 5 पटीपेक्षा म्हणजे 5x आणि 6 ने जास्त म्हणून +6 लिहिले. भाज्य किती दिले 460 आणि बाकी किती दिले 1. ओके आता आपलं एक सूत्र आहे बघा
जे आपण पहिलं बघितलेलं आहे, आपण सूत्र 7वी 8वी असताना बघितलेलं आहे, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. म्हणजेच डिवायडेड इज इक्वल टू काय, डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करायचा आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये मी फक्त काय करतो, माझ्या किमती काय करतो, ठेवून टाकतो. काय फॉर्म्युलामध्ये पहिलं भाज्य, भाज्य म्हणजे कोण आहे आपल्याकडं 460 460 बरोबर. पुन्हा काय म्हणलंय, डिवायझर म्हणजे भाजक, भाजक आपण काय म्हणलाय, एक्स एक्स गुणिले, पुन्हा गुणाकार आहे, गुणिले कोशंट, कोशंट काय माझ्याकडं 5x अधिक 6, काय 5x अधिक 6 आणि प्लस बाकी, बाकी म्हणजे माझ्याकडे काय, रिमाइंडर. राईट. बघा बरं, भाज्य किती आहे 460 म्हणजे डिव्हिडंड, आणि भाजक म्हणजे डिव्हायझर किती आहे एक्स, क्वेश्चन किती आहे 5x अधिक 6 आणि रिमाइंडर किती 1. ओके. आता मी काय करतो, 460 ला 460 तसंच बस प्लस एक्स न काय करतो, एक्स गुणिले 5x केल्यावर काय होते 5x वर्ग अधिक 5 सख्ख 30 आणि प्लस एक्सला सॉरी 1ला 1 तसंच. राईट. म्हणजे मी काय कळलं का, ह्या एक्सनं पहिल्यांदा स्वरूप 5x ला गुणा केला, 5x वर्ग आलं. आता एक्सनं ओके चुकले थोडं, 460 ला 460 बरोबरला बरोबर, एक्सनं मला 5x ला गुणाकार करायचंय, काय येणार 5x वर्ग प्लस एक्सनं 6 ला गुणाकार काय येणार 6x आणि प्लस 1ला 1 तसंच. आता मी ह्या 460 ला इकडे घेऊन येतो, म्हणजे माझं काय होईल 5x वर्ग अधिक 6x अधिक 1 वजा 460 बरोबर काय होईल 0. म्हणजेच 5x वर्ग अधिक 6x वजा 460 म्हणून 1 गेलं किती उरले 459 बरोबर 0. आता ह्या 459 गुणिले 5चा गुणाकार करायचा आहे आणि त्या गुणाकाराचे अवयव असे पाडायचे तर की त्याची वजाबाकी किती आली पाहिजे 6 आली पाहिजे. तर तो तुम्ही गुणाकार करून बघा आणि त्याचे अवयव मला माझ्या माहितीनुसार थोडं मी आताच पाडून बघितलं पाठीमागं, त्याचे अवयव 45 आणि 51 पडत आहेत. म्हणजे 51 मधून 45 गेले किती उरले 6 उरले. तर त्याचे अवयव कापले तर 45 आणि 51. पण मधल्या पदात चिन्ह मोठ्या संख्येला, मधले पद कोणतं आहे प्लस, म्हणून ते कोणाला द्यावं लागेल आपल्याला 51ला प्लस द्यावं लागेल आणि वजाबाकी असल्यामुळे ह्याला काय द्यावं लागेल मायनस द्यावं लागेल. काय द्यावं लागेल मायनस. म्हणजे आपलं काय झालंय बघा 5x वर्ग वजा 45x प्लस 51x मायनस 459 बरोबर काय आले 0. दोघांची काय केली गट पडली. पहिल्या गटामध्ये कोण सारखं आहे बरं 5 सारखं आहे म्हणून 5 आणि इथं पण x आहे इथं पण x आहे म्हणून x. 5 ने x 5 ला भागायला 5 कटून गेलं, x ने x ला भागायला x वजा 5 9 45 प्लस आता इथे 51 आणि 459 कशा भागामध्ये 51च्याच पाड्यामध्ये हे सुद्धा काय येईल ह्याच कंसामधलं x वजा 9. तुम्ही करून बघा 9 न 51ला 9 1 9 9 5 45 बरोबर 0ला 0. म्हणजेच x वजा 9 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात काय येईल 5x अधिक 51 बरोबर 0. म्हणजेच x वजा 9 बरोबर 0 किंवा 5x अधिक 51 बरोबर 0. म्हणजे x बरोबर 9 किंवा तुम्ही ऑर लिहायचं सेमीच्या नाही 5x बरोबर मायनस 51. पण नॅचरल नंबर आहे त्यामुळे मायनस 51 किंवा 51/5 काय जी उत्तर येईल ते मायनस असणार आहे का नाही. म्हणजे x बरोबर किती आले 9. देअरफॉर आपलं भाजक आपलं काय आपण कशाला म्हणतो x कशाला म्हणतो बघा बरं, आपण x कशाला म्हणतो डिव्हायझर. डिव्हायझर आपलं किती आले 5 9 सॉरी डिव्हायझर किती आले 9. देअरफॉर खाल्ल्याचे द डिव्हायझर इज इक्वल टू काय आले 9. तुम्ही काय लिहायचे भाजक बरोबर किती आले 9. अजून काय विचारलंय भागाकार, काय विचारलंय भागाकार. भागाकार काय माझ्याकडे माहिती आहे का 5x अधिक 6 आहे. म्हणजेच 5 गुणिले 9 अधिक 6 बघा 5x अधिक 6 आहे 5 गुणिले 9 अधिक 6 5 9 45 अधिक 6 म्हणजे 45 आणि 6 झाले 51. तुम्ही ते काय लिहायचे क्वोशंट. राईट. ओके. पुढचा 10वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करायचा आहे. मी फक्त सांगतो कसं करायचं कारण इथं ऑलरेडी तुम्हाला इथं सॉल्व्ह करून दिलेलं आहे. फक्त मला इथे रिकाम्या जागा भरायच्या.
तर 10व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा बरं, इफ द ऍडजॉइंग फिगर काय दिले, जो काय हा ट्रॅपेझियम सारखा फिगर दिलेला आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला एरिया दिला आहे 33, म्हणजे ह्याचा टोटल एरिया दिला आहे 33. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो फाइंड द लेंथ ऑफ अ साइड, म्हणजे साईडची काय करायचे लेंथ, एबीसीडी फिल द एम्प्टी बॉक्सेस. ना तुम्हाला फक्त काय करायचे, रिकाम्या जागा भरायच्या. इथं बघा काय म्हणले बघा बरं, एबीसीडी ट्रॅपेझियम है ना, तुम्हाला म्हणल्यासारखा हा काय आहे, ट्रॅपेझियम आहे. मग ए बी पॅरल सी डी है ना, ए बी पॅरल काय असणार आहे, सी डी. काही ए बी आणि सी डी समांतर आहेत. हा काय तर समलंब चौकोन आहे. समलंब चौकोनाचा फॉर्म्युला म्हणजे सूत्र काय आहे समलंब चौकोनाचं, समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची असते. ह्याच्यामध्ये उंची कोण आहे बघा बरं, बघा उंची आहे आपल्याकडे एम, म्हणजे तुम्हाला इथं पहिल्या बॉक्समध्ये काय लिहावं लागेल, एम लिहायचं. काय लिहायचंय, एम. दुसऱ्या बॉक्समध्ये बघा हे एरिया दिला 33, किमती लिहिले आता 1/2 ला 1/2. ए बी किती आहे, एक्स. सी डी किती आहे, 2x + 1. ऑलरेडी सगळं तुम्हाला इथे दिलेलं आहे, म्हणून काहीही लिहायचं नाही. बघा हे 2x + 1 ही सी डी, ए बी एक्स दिलेलं आहे, आणि दुसरं आपण एम लिहिलं इथं. एम ची किती आहे बघा बरं, एम कुठं, एम ची बाजू किती आहे, x - 4. म्हणून ह्या कप्प्यामध्ये x - 4 लिहायचं. काय लिहायचंय, x - 4. आता तुम्हाला ह्याला सॉल्व्ह करायचंय. ह्याला सॉल्व्ह करते काय करायचंय, हे बघा हे 2 भाग करता इकडून काय होते, गुणाकार, म्हणजे इकडे किती आलं, 66 म्हणजे 66 बरोबर. आता इकडं ह्या x वजा, हे बघा हे 2x आणि x किती झाले, हे 2x आणि x किती झाले, 3x अधिक 1 ला 1, आणि इथं ऑलरेडी x - 4 ला x - 4. आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा, ह्या दोघांचा काय करायचंय, गुणाकार. कंस सोडवायचे, कंस सोडल्यानंतर जिकडे येईल ती लिहायचे आणि -66 करायचे. इथे -66 आणि ह्या दोघांचा गुणाकार करून हे कंस लिहायचे, त्याचे फॅक्टर पाडायचे आणि पूर्ण काय करायचं मला कम्प्लीट करायचं. इथं आपल्याला हा काय आहे, दुसरा चॅप्टर काय झालाय संपलेला आहे. त्याचा प्रॉब्लेम सेट आपण नंतर घेणार आहोत खरं तर ऍक्च्युली, पण तुम्ही प्रॉब्लेम सेट घरी सोडवा माझ्या माहितीनुसार. 1 ते बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट पासून ते क्वेश्चन नंबर 6 पर्यंत जे आपल्या पाठीमध्ये झालेले सगळे सोपे सोपे एक्झाम्पल आहेत. 7 पासून सुद्धा सोपेच आहेत, पण तुम्हाला जेवढे येतील तेवढे तुम्ही काय करा, ह्या प्रॉब्लेम सेटमध्ये काय करा, सॉल्व्ह करा. आणि जे येत नाहीत त्याला तसं टिक मार्क करून ठेवा, आपण ते नंतर सोडणार आहोत ऑलरेडी. आता फक्त त्या ऑनलाईनमध्ये आपण फक्त चॅप्टरमधले एक्झरसाइज घेत जाऊ. जे राहिलेले हे जे प्रॉब्लेम सेट आहेत ते आपण काय करू, नंतर घेऊ शाळा सुरू झाल्यानंतर. ओके, आता आपला पुढचा लगेच मी पार्ट फर्स्टचा 3rd चॅप्टर शिकणार आहे. तो उद्या शिकवणार आहे, अर्थमॅटिक प्रोग्रेशन. तर आता हा आपला 2nd चॅप्टर संपला आहे. तर त्या चॅप्टरमध्ये काय करायचं तुम्हाला, की पूर्ण टोटल सगळे चॅप्टर मधले जेवढे पण एक्सरसाइज झाले आहेत ते सगळे डबल तुम्ही एक वेळेस लिहून काढा. सगळे चॅप्टर एक्सरसाइज टोटल सगळेच, म्हणजे जेवढे पण सराव संच झालेले आहेत, मराठी मीडियम असो किंवा सेमी इंग्लिश असो, सर्वांनी तुम्ही सगळे एक्सरसाइज एका पूर्ण वहीवर, फेरवहीवर व्यवस्थित लिहून काढायचे आणि न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून स्टार्टिंगला बघून लिहा, नंतर न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा. थोडे शाब्दिक उदाहरण थोडेसे जरा शेवटचे अवघड होते आपण आता पाहिले, बाकी एकदम सोपे आहेत. बाकी सगळं एकदम सोपं आहे. ओके, नाही समजलं तर मला पुन्हा विचारा.